सततच्या पावसामुळे देशभरात सुरू असलेल्या मॉब लिंचिंगच्या विरोधात आज सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ठाणे परिसरातील मुंब्रा परिसरातील स्मशानभूमीजवळ आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या महिला कार्यकर्त्यांनी देशात ज्या प्रकारे मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत त्यावर सरकारनं कुठेतरी नियंत्रण आणलं पाहिजे आणि केवळ विशिष्ट समाजाला टार्गेट करणं चुकीचं असल्याचं सांगितलं. सरकारनं अल्पसंख्याकांसाठी विशेष कायदा बनवावा जेणेकरून कुठेही मॉब लिंचिंगची घटना घडली तर त्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जावी. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष दाऊद शेख यांनी आम्ही आधी मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आम्हाला मुंबई पोलीस स्टेशनची परवानगी मिळाली नाही आणि त्यानंतर आम्ही ठाणे पोलीस आयुक्तालय आणि तिथून आम्ही येथे उभं राहून आंदोलन सुरू केल्याचं सांगितलं. त्या ठिकाणी परवानगी मिळाली आणि आज देशभरात विविध समुदायांविरोधात होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या मागे आम्ही खांद्याला खांदे लावून उभा आहोत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं कठोर कायदा आणण्याचा प्रयत्न केला ज्यात कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा जीव कशा प्रकारे गमवावा. मुंब्र्यात एसडीपीच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान RSS, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी केंद्र सरकारवरही टीका करण्यात आली. सब मिलके आज विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर यांच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला, महिला जिल्हाध्यक्षा वनिता गोतपागर, युवा जिल्हा अध्यक्ष विरू वाघमारे, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन मणियार आणि जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, महिला, युवक, विद्यार्थी तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकदा महाराष्ट्रातील मागील कित्येक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला ज्या पद्धतीने त्यांनी अजितदादांनी सेवा केली, प्रत्येक आमदार हे स्वतःच्या पक्षातले असो का विरोधी पक्षातले असो, त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भरघोस मदत, आर्थिक मदत त्यांना दिली, आर्थिक निधी दिला आणि सर्व आमदार हे दादांच्या त्यांच्या वागण्याला कृतज्ञ असलेले त्यांनी आज दादांच्या दोन्ही उमेदवाराला मतदान करून आपला विश्वास हा सदैव अजितदादांवर राहील आणि आहे आणि अशाच पद्धतीने अजितदादांसोबत राहू असा एक संदेश महाराष्ट्राला दिला आहे. कावेरी नाखवा कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. वरली हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या अशी जोरदार मागणी करत ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रणरागिणींनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. या मागणीचं निवेदन महिला आघाडीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिलं आहे. यावेळी जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, उपजिल्हा संघटक ॲडव्होकेट आकांक्षा राणे, संपदा पांचवाळ, महेश्वरी तरे, मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, शहर संघटक प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, पुष्पलता भानुशाली, विभाग समन्वयक निलिमा शिंदे तसंच शिवसेनेच्या इतर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाखवा या महिलेला चिरडण्यात आलं. आरोपी मिहीर शाह या मिंदे गटाचे पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्यानं तब्बल 60 तासानंतर त्याला अटक करण्यात आली.
त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचा अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यास विलंब लावून मोठं षडयंत्र रचलं असल्याचा आरोप यावेळी महिला शिवसैनिकांनी केला. तसंच मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराला तात्काळ पकडू शकतात, तर या मुजोर मिहिर शाहला पकडण्याकरिता 3 दिवस का लागले, यासाठी कोणत्या राजकीय बड्या नेत्याचा दबाव होता हे महाराष्ट्रासमोर आलंच पाहिजे. तसंच आपल्या मतांसाठी आपल्या लाडक्या बहिणीचा वापर करणारे मुख्यमंत्री आता वरळीमधील कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीला न्याय देणार का, असा सवाल देखील आंदोलनकर्त्या महिला शिवसैनिकांनी यावेळी केला. ज्या वेळेस रस्ता आपल्या बापाचा आहे असं समजून चालतात, त्यावेळी रस्त्याने चालणाऱ्या सामान्य माणसांची बिलकुल कुठे परवा नाही. ज्यावेळी गाडीला ठोकर देऊन हे नवरा बायको दोघं जण त्यांच्या बॉनेटवर उडाले. बॉनेटवर उडाल्यानंतर नवरा बाजूला फेकला गेला. ती बाई त्या बॉनेटवरून उडून चाकामध्ये आणि बंपरमध्ये अडकली. नवरा थांब थांब सांगतोय, परंतु नशेमध्ये धुंद असणारा हा मिहिर शाह यांनी त्या बाईला त्या गाडीखाली चिरडत 2 किलोमीटर पर्यंत तो त्या बाईला घेऊन गेला चिरडत. त्या बाईच्या अंगावर एक वस्त्र राहिलं नाही आणि अशा प्रकारे त्या बाईचा मृत्यू झाला. एवढा बेदरकारपणा कसा काय येतो या धनदाणी यांच्या अंगात, की त्यांना माहिती आहे आम्हाला या ठिकाणी मारणारं कोणी नाही किंवा आमच्या कायदा आमचं काही वाकडं करू शकत नाही. या मिजाशीमध्ये रस्त्यावरून चालणारी ही लोक ज्यावेळी त्यांना सामान्य माणसांच्या आयुष्याची सुद्धा किंमत वाटत नाही, अशा लोकांना सरकारने कुठेतरी जबरदस्त शिक्षा करून आपल्या संपूर्ण सामान्य लोकांना आज न्याय देण्याची गरज आहे. आज प्रत्येक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये झालं, नागपूरमध्ये झालं, मुंबईमध्ये झालं, जर सामान्य माणसं असेच कीड मुंगीच्या मरणाने मरणार असतील तर हे गरिबांचं सरकार म्हणून घेण्यात हे नालायक सरकार ठरतंय. जर महिलांना या ठिकाणी न्याय मिळत नाही, अरे कशासाठी तुम्ही लाडकी बहीण योजना काढलीत? तुमची आज लाडकी एक बहीण आमच्या समोर गाडी खाली चिरडली जाते. तिच्या इज्जतीचे धिंडवडे निघतात, तिच्या अंगावर एक वस्त्र राहत नाही, तिच्या शरीराच्या कातड्याचे सोलून ती बाहेर पडते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार प्रथम क्रमांकाची मतं घेऊन विजयी झाल्यानं आमदारांचं अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं दिसून आले. तसंच या विजयानं जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचा बाष्पट ढोल फुटला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत 24 आणि 23 मतं घेऊन विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे या तीनही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजुटता दाखवली आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत विजयी झाले आणि जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचा बाष्पट ढोल फुटला. सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटणार म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवले आहेत अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीच नव्हे तर इतरही आमदारांनी दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीतच विजयी झालेत, अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे. अजितदादांच्या नियोजनामुळे हा विजय प्राप्त झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे अजितदादांबरोबर असून हे विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे मोठमोठ्या गप्पा मारत होते, त्यांना आता त्यांची लायकी कळाली असेल. दादांच्या नादी कोणी लागू नये हाच या निवडणुकीचा संदेश आहे. उमऱ्यातील नगरसेवकही आमच्याबरोबर आहेत हे आयुक्तांच्या बैठकीतून दिसून आल्याची प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. काल झालेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत विजयी झाले. या विजयाचा जल्लोष प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात फटाके वाजवून, एकमेकांना पेढे भरून, ढोलताशांच्या गजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचा ढोल फुटला रे फुटला, एकच वादा अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. साहेब काय सांगाल, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत आणि पहिल्या पसंतीच्या मतामध्ये निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेसाठी उभे असलेले आमचे दोन्ही उमेदवार श्री राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे पहिल्या पसंतीची मतं घेऊन 24 आणि 23 मतं घेऊन विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लजी पटेल आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजूट दाखवली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी झाले आणि 2 लोकांचे ढोल फुटलेले, एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार. ढोल फुटला रे ढोल फुटला, दोघांचाही ढोल फुटला. सातत्याने राष्ट्रवादीचे आमदार फुटणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते. पण राष्ट्रवादीला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाही तर अधिक आमदारांनी मतं दिली आणि म्हणून दोन्ही उमेदवार आमचे विजयी झालेले. एकच वादा, एकच वादा, पूर्णपणे पाठिंबा दिला होता. म्हणून मी बोललो ना, 2 नेत्यांचे आज ढोल फुटलेले आहेत, डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार. सातत्याने आमदार अजित पवार साहेबांना सोडून जाणार अशा प्रकारचं खोटं नाटं रोज प्रेस समोर येऊन बोलायचं. आज दोन्ही नेत्यांचे ढोल फुटलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे
अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास सगळ्या आमदारांनी दाखवला.